मार्गिकेचं लोकार्पण सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त बांगर हे माहिती देत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। सेंट्रल सर्व्हरला तो डेटा फीड करत राहतात, म्हणजे त्या ब्रिजची स्टॅबिलिटी कशी राहील यासाठी आपल्याला परत फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची गरज पडणार नाही। सर, आपण जेव्हा ब्रिजचा राऊंड घ्यायला जाऊ त्या ठिकाणी ते सेन्सर आपल्याला दिसतील सुद्धा। सर, जुना जो आपला ब्रिज होता ब्रिटिशकालीन बांधलेला तो बंद केला होता आणि त्याच्यानंतर आपण 95 साली नवीन पुलाची निर्मिती केली होती महानगरपालिकेने। आता तो पण ब्रिज आपला जुना झालेला आहे आणि त्यामुळे ह्या ब्रिजची निर्मिती करण्यात आली। सर, 183 कोटी जवळपास खर्च ह्या ब्रिजसाठी झालेला आहे आणि आपण 2014ला याची वर्क ऑर्डर दिली होती, आता पूर्ण आज होतोय। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपल्याला ह्या ब्रिजच्या माध्यमातून जो काही आपल्याला ह्या दोन जंक्शन मध्ये लोकांना बेनिफिट त्याचा होणार आहे ते याच्या माध्यमातून होताना दिसू शकेल। सर, आपल्या एकच मिनिट साहेब, याच्या दोन प्रमुख मागण्या आम्ही पूर्वीपासून करतोय। त्यामध्ये एक आपण राईट टर्न मारून कळव्यात उतरतो, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही एक राईट टर्न घेऊन कळव्यात उतरतो, तर तिथनच एक लेफ्ट टर्न घेऊन आपण जो 8 लेनचा हायवे येतोय त्याला जर जॉईन केलं तर तिथनच पूर्ण कळवा म्हणजे खारेगाव टोल नाक्यापर्यंत रस्ता क्लिअर होतो। त्याच्यामुळे लोक जी कळव्यात जाणार आहेत किंवा खारेगावला जाणार आहेत ती इथनं जाणारच नाही, ती आउट अँड आउट निघून जाते, म्हणजे कळव्याचं कम्प्लीट ट्रॅफिक जॅम कमी होऊन जाईल। आता मी त्यांच्याकडेही विनंती केली आहे, मी माननीय देवेंद्र फडणवीसांकडे 5 वर्षापूर्वी विनंती केली होती, यांच्याकडेही विनंती केलेली आहे की 2.5 वर्ष कोविडमध्ये होते ना, आणि विभाग यांचा होता, बोलायला लावू नका ऐसा। हे जे आहे ह्याच्यामध्ये जिथे ब्रिज उतरतो तुम्ही सांगितलं की तो हॉस्पिटलच्या इथे उतरतो, हॉस्पिटलच्या पुढे गेल्यावर 2 बोगदे आहेत ज्याच्यातनं गाड्या येतात, त्या बोगद्यांचा फायदा ह्या ब्रिजला होणार नाही, लाईन तशीच लागलेली राहील आणि उलटा अजून ट्रॅफिक जाम होईल, कारण का ब्रिजवरनं उतरणाऱ्या गाड्या जर बोगद्यातनं व्यवस्थित गेल्या नाही तर रोज माधवणींचं बोलणं झालंय 2 सेपरेट मार्गिका काढून त्या पटणीच्या इथे उतराव्या लागतील, तर एकदम सक्सेसफुल होईल। यासाठी विचारलं की यूडी यांच्याकडे आहे, MSRTC यांच्याकडे आहे, अपेक्षा आहे तुमच्या यांच्याकडेच नाही, कारण की हेच पैसे देणार आहेत। PWD तुमच्याकडे होतं त्या साईडला, कळलं का? तर सगळ्यात जबाबदारी यूडी आणि MSRTCने घेतलेल्याच आहे, पुढेही आम्ही घेणारच आहोत आणि महापालिका सक्षम आहे। आजच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा द्याव्यात। सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण मुख्यमंत्री महोदयांसाठी आणि सर्व मान्यवरांसाठी। कळवा विटावा आणि हाही भाग वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने आज एक चांगल्या प्रकल्पाचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे। या प्रसंगी उपस्थित आपले माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाडजी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आपले नरेशजी मस्के, गोपाळ लांडगे, मीनाक्षीताई शिंदे, रवींद्रजी फाटक कमिशनर आहेत, अशोक आहे, आपल्या पल्लवी कदम आहे, सुधीर आहे, सर्वच या विभागातील आपल्या दासे मॅडम आहेत, मनोज आहे, सर्व अधिकारी आहेत। महापालिका आयुक्तांनी या बाबतीमध्ये पुलाची माहिती आणि फायदा सांगितलेला आहे। तर म्हणजे हा जो ब्रिटिशकालीन पूल जुना झाल्यामुळे आपल्याला या नवीन पुलाची आवश्यकता होती आणखी एका, त्यामुळे या पुलाचं काम कंप्लीट झालंय, आणखी काही जे 1 डिसेंबरपर्यंत मार्गी लागतील
आणखी काही सूचना ज्या आमदार महोदयांनी केल्या त्या आप एक्झामिन करा तुम्ही. शेवटी प्रकल्प आहे तो लोकांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे. कुठल्याही प्रकल्पाचा लोकांना तोटा होता कामा नये, त्याचा फायदा झाला पाहिजे. ही भूमिका आपल्या सरकारची आहे. कारण शेवटी हे सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांच्या हिताला प्राधान्य देणार. त्यामुळे जिथे जिथे आवश्यकता भासेल तिथे तिथे आपल्याला टेक्निकली आणि ज्या काही बाबी आहेत, तांत्रिक बाबी, त्या समजून घेऊन त्याच्यामध्ये जे काही ऍड करता येईल जेणेकरून लोकांना फायदा होईल. पण एक आहे की जी आपली पटणीला हे उतरवणं गरजेचं आहे, म्हणजे आता तिथे बॉटलनेक होईल. आणि इतरही ज्या काही बाबी आहेत तपासून आपण घ्या त्या, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. मला वाटते MMRDला पत्र दिलेलं आहे. इथे एक स्कायवॉक काम चालू होतं, त्याचं काय झालं आतापर्यंत? तेही आपल्या MMRDकडे नाही. तुम्ही आयुक्त म्हणून फटाफट बघा आणि तोही लोकांना खूप सोयीचा होईल. शेवटी आपल्याला वाहतुकीतून ठाणेकरांना विकास द्यायचा आहे आणि म्हणूनच आपण MMRDमध्ये जे इकडून अहमदाबाद जी आहे ते मुख्य शहरातून जातात ती बाहेरून जावी, बायपासने जावी म्हणून आपण त्याचा जवळपास 1100 का 1300 कोटीचा प्रकल्प मंजूर करून टाकलाय आपण आपल्या बॉडीमध्ये. आणि त्याचबरोबर मुंबईचा जो फ्रीवे जो आहे घाटकोपरमध्ये जो कुठला छेडा जंक्शन काहीतरी आवडतं छेडानगर तिथं थांबलेला आहे, तो देखील आपण तिकडून वरती लिफ्ट करतोय सर्व्हिस रोडने आणि थेट डायरेक्ट शहराच्या बाहेरून तो डायरेक्ट फाउंटनच्या इकडे आपण डायरेक्ट नेतो. जे गडकरी साहेब नवीन पूल बांधतायत ना फाउंटनच्या तिकडे. त्यामुळे मला वाटतं हे प्रकल्प जे आहेत हे पूर्ण झाल्यानंतर या ठाणे शहरातली वाहतूक कोणती कंप्लीट दूर होईल. आता रेल्वेचा देखील ब्रिजचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, मला वाटतं तेही लवकर सुरू होईल. आणि इतरही 3 नाका, आपलं कॅडबरी जंक्शन, माझीवाडा जंक्शन, कुठे ग्रेड सेपरेटर करायचे आहेत, कुठे गाड्या वळवायला रोटरी करायची आहे, या सगळ्यावर काम चालू आहे. आणि आपण MMRDAला सांगितलं की हे सगळे जे रस्ते आहेत ते रस्ते वाहतूक कोंडी मुक्त झाली पाहिजे यासाठी MMRDA आणि महापालिका प्रयत्न करते आहे. आपलं मेट्रोचं देखील काम सुरू आहे. इंटरनल मेट्रो देखील पुढे जातोय, सरकतोय प्रकल्प. शेवटी पब्लिक ट्रान्सपोर्ट केंद्राकडे प्रस्ताव दिला आणि ते पॉझिटिव्ह आहे. आणि शेवटी पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगलं असतं तेव्हा हे स्वतःची प्रायव्हेट कार घरी ठेवतात, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बसतात. आणि म्हणून मेट्रोचं देखील युद्ध पातळीवर आपलं काम सुरू आहे. आणि भविष्यामध्ये या शहरातल्या ज्या ज्या काही अडचणीची जी ठिकाणं आहेत ती आपल्याला पूर्ण केली पाहिजे. मला वाटतं एक या हायवेला मिळणारा एक रस्ता आहे ना, तो कनेक्ट राहिलेला आहे, तो एक कनेक्ट करायचा असे इथला ना, तो मोठा 90 फीट आहे ना, तो 90 फीट काय करा बायपासला जोडून टाका डायरेक्ट. तो एक तुकडा आहे, तो तुटला माणूस तो डायरेक्ट जाईल तिकडे हायवेला. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या शहरामध्ये आपण उड्डाणपूल आणि इतरही जे काही बायपास आहेत त्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम करणार आहोत. आणि मला वाटतं हाही देखील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आमदार आणि खासदारांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या तपासून घ्या आणि आपल्याला टेक्निकली तर बघायचं तर ते फायदा लोकांचा आहे त्याचंच आपल्याला काम करायचं. आम्ही लोकांसाठी सरकार बनवलंय, त्यामुळे लोकांसाठीच नाही, लोकांसाठी आम्ही ये सरकार जनता के लिए बनी है, जनता के लिए काम करेगी. त्यामुळे आपल्या सूचनांचा बिलकुल अंतर्भाव केला जाईल. बांधर जे नवीन आलेत, आता तुम्हाला सुशोभीकरण आहे, जे काय आहे, स्वच्छता आहे, डेब्रिज आहे, हे कुठं काही दिसता कामा नये एकदम.
आणि त्यामुळे एकदम पूर्ण फोकस काम करा. चांगल्या कामाची अपेक्षा आहे. शहर सुंदर, स्वच्छ, समृद्ध आणि सगळं जे काही पूर्वीचं आहे ते बदल झालं पाहिजे. सरकार बदललंय, शहरं बदलली पाहिजेत, म्हणजे सुंदर झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे. त्यामुळे ठीक आहे. आजचा हा कार्यक्रम लोकार्पण झालं. पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण झालेलं आहे. हे आता करतोच ना झालं. पुढची मार्गिका 1 डिसेंबर. धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय. आणि सर्वांना विनंती, आपण कोनशिलेचं अनावरण सर्वप्रथम करावं आणि त्यानंतर औपचारिक फीत कापून या मार्गिकेचं लोकार्पण करावं. कळवा खाडी पुलावरती तिसरा नवीन आणि मोठा पूल बांधण्यात आला. या पुलाच्या पहिल्या मार्गिकेचं आज लोकार्पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते अर्थात एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम कोनशिलेचं अनावरण होत आहे आणि कोनशिलेचं अनावरण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये औपचारिक फीत कापून या मार्गिकेचं लोकार्पण केलं जाईल. सर्वप्रथम सर्व मान्यवर या ठिकाणी कोनशिलेचं अनावरण करण्यासाठी उपस्थित आहेत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी कोनशिलेचं अनावरण करतायत आणि अत्यंत महत्वाकांक्षी आणि लोकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी असा हा बांधलेला भव्य दिव्य पूल त्याच्या पहिल्या मार्गिकेचं आज या ठिकाणी लोकार्पण होतंय. कोनशिलेचं अनावरण करून हे लोकार्पण होतंय आणि त्यानंतर प्रत्यक्ष फीत कापून या मार्गावरून वाहनं रवाना होतील. सर्वप्रथम मुख्यमंत्री महोदयांचा ताफा या मार्गिकेवरून जाईल आणि त्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था या मार्गिकेवरून वळवण्यात येईल. या मार्गिकेवरून जाणारी वाहतूक ही कळवा चौक आणि बेलापूर रोड या 2 रस्त्यांच्या दिशेनं वाहतूक सुरू करेल. कोनशिलेचं अनावरण झाल्यानंतर सर्व मान्यवर आता या मार्गिकेवरती फीत कापून या मार्गिकेला सर्वसामान्य नागरिकांसाठी, प्रवासी वाहनांसाठी खुली करून देत आहेत. बहुप्रतीक्षित असणाऱ्या या पुलाची ही पहिली मार्गिका आता सुरू होते आणि या पहिल्या मार्गिकेच्या औपचारिक लोकार्पणासाठी फीत कापल्यानंतर सर्व मान्यवर या मार्गिकेच्या त्यामुळे कोनशिलेचं अनावरण झालं आहे आणि आता फीत कापून प्रत्यक्ष एक मार्ग हा खुला केला जातोय आणि साधारण पुढच्या महिन्याभरात दुसरा मार्गसुद्धा खुला केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. कळवा विभागात होणारी वाहनांची प्रचंड कोंडी पाहता ही अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट होती. खरं तर कोरोनाच्या काळात या पुलाला थोडासा उशीर झाला. तो आणखीन लवकर पूर्ण झाला असता तर कळवेकरांना अधिक आनंद झाला असता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री यासोबतच कळवा मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड, कळवा मुंब्र्याचे कल्याण डोंबिवलीचे खासदार आणि कळवा हे क्षेत्रसुद्धा ज्यांच्या लोकसभा क्षेत्रात येतं ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी, MMRDAचे अधिकारी हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हे दोन्ही मार्ग खुले झाल्यानंतर कळवा नाका परिसरात जी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ती वाहतूक कोंडी कमी व्हायला
मदत होईल। तसंच अनेकदा मल्टी एक्सेल वाहनं सुद्धा या भागातून जेव्हा आणली जातात त्याही वेळेला कळवा शहरात राहणाऱ्या किंवा ठाणे शहरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत असतो, तर तो त्राससुद्धा कमी व्हायला या मार्गिकेमुळे मोठी मदत होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात अतिशय वेगळ्या प्रकारचा संवाद पाहायला मिळाला, हास्यविनोद पाहायला मिळाले। आणि पुढच्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा काफिला या मार्गावरून सगळ्यात आधी पुढे जाईल आणि औपचारिकपणे एक मार्गिका ही सर्वसामान्य नागरिकांच्या करता आता खुली होईल। आपण पाहतो आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या विभागातले आमदार जितेंद्र आव्हाड खरं तर राजकीय प्रतिस्पर्धी किंवा अत्यंत आक्रमकपणे परस्परांच्या विरोधात सभागृहात भूमिका घेणारे हे दोन्ही नेते या कार्यक्रमाच्या निमित्तानं मात्र एका मंचावर आले, एकमेकांच्या बाजूला बसले आणि नर्म विनोद परस्परांना काही विधानांवर टाळ्या देणं यासारख्या अनेक गोष्टी झाल्या। श्रीकांत शिंदे बोलतायत, आपण ऐकूयात। सगळ्यांसाठी खूप मोठा दिवस आहे की आज एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो आज पूर्ण होतोय। कळव्या ब्रिजच्या निमित्ताने जी ट्रॅफिक जी आहे ती कळव्याला जाण्यासाठी किंवा ठाण्यामध्ये येण्यासाठी जी रोज होत होती ती आज हे ब्रिज झाल्यानंतर जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल। याच्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त करतो। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त ज्यावेळेस होते त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो, प्रशासनाचे मी धन्यवाद व्यक्त करतो की आज चांगला जो ब्रिज आहे हा लोकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी जो आहे ते सुरू झालेला आहे। याचं अजून काम बाकी आहे, ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि त्याचबरोबर अजून एक लिंक जी आहे ती पटणीपर्यंत आपल्याला वाढवावी लागणार, त्याचबरोबर एक खारेगावपर्यंत, जेणेकरून जो आहे तो बॉटलनेक पुढे मोकळी ट्रॅफिक झाल्यामुळे निर्माण होईल। तो जो आहे बॉटलनेक डील करण्यासाठी हे दोन मार्गिका आहेत अजून आवश्यक आहे। त्याची मागणी आत्ताच आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे। मुख्यमंत्री महोदय देखील सकारात्मक आहेत। MMRDA जे आहे त्याच्यावरती अगोदरच काम करते, लवकरात लवकर त्यालाही मंजुरी मिळेल। ठीक आहे, थँक्यू, तुझा फायदा झाला। थँक्यू सर, चिकन सर, थँक्यू। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुटायला या मार्गिकेमुळे मदत होणार आहे। यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील। एका तरुणानं रेल्वेखाली झोपून